नमस्कार मंडळी. तलाठी मित्र या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हे चॅनल खास तलाठी, ग्राम महसूल अधिकारी आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे. इथे तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या ऑनलाईन ऑफलाईन कामात मदत करण्यासाठी मार्गदर्शन, शासनाचे नवीन निर्णय आणि सगळ्या ताज्या अपडेट्सची माहिती मिळते. त्याचबरोबर शेतकरी बांधवांसाठी ई पीक नोंदणी असेल, पीएम किसान योजना असेल किंवा शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना याची अगदी अचूक माहिती आम्ही सोप्या भाषेत पोहोचवतो. आमचा उद्देशच एक आहे, प्रत्येकाला योग्य आणि वेळेवर माहिती देऊन मदत करणं. तर मग अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की सुरू ठेवा. तर मंडळी, आज आपण एका फार म्हणजे फारच महत्त्वाच्या कायद्याबद्दल बोलणार आहोत. तो कायदा आहे महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999. हा कायदा म्हणजे कोणत्याही सरकारी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांसाठी एक मार्गदर्शक आणि संरक्षक कवच आहे. चला, एका साध्या आपण थेट प्रश्नानं सुरुवात करूया. विचार करा, जर एखाद्या सरकारी प्रकल्पासाठी कोणाची जमीन घेतली गेली तर त्यांचे कायदेशीर हक्क काय असतात, त्यांना काय मिळायला हवं? या एकाच प्रश्नाचं सविस्तर उत्तर हा संपूर्ण कायदा देतो आणि म्हणूनच तो समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की मुळात हा कायदा बनवलाच का गेला, याची नेमकी गरज काय होती. जेव्हा एखादा मोठा सरकारी प्रकल्प येतो तेव्हा जे विस्थापन होतं ते अनियंत्रित होऊ नये, ते एका ठरलेल्या आणि कायद्याच्या चौकटीतच व्हावं, यासाठी एका व्यवस्थित प्रक्रियेची गरज होती. ह्या कायद्याचा हेतू अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. बघा, शासकीय प्रकल्पांमुळे ज्या लोकांना आपली जमीन, आपलं घरदार सोडावं लागतं, त्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी एक भक्कम कायदेशीर आधार तयार करणं हे या कायद्याचं काम आहे. एक प्रकारे हा कायदा त्यांच्या हक्कांसाठी एक ढाल म्हणून काम करतो. ठीक आहे, कायदा तर आहे, पण प्रश्न हा आहे की याचा फायदा नेमका कुणाला मिळणार? म्हणजे बाधित व्यक्ती नक्की कोणाला म्हणायचं? चला, त्याची व्याख्या काय आहे ते बघूया. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे बरं का. तर कायदा काय म्हणतो? बाधित व्यक्ती म्हणजे अशी कोणीही व्यक्ती जिची जमीन प्रकल्पामुळे गेली आणि त्यामुळे तिला आपलं घर सोडावं लागलं, किंवा तिच्या रोजगाराचं, तिच्या उपजीविकेचं साधनच नाहीसं झालं. आणि हो, यात फक्त जमिनीचा मालक नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा पण समावेश होतो. बाधित व्यक्ती तर समजली, पण मग प्रकल्प म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, सरकारने सुरू केलेलं कुठलंही काम, मग ते एखादं मोठं धरण असो, औद्योगिक वसाहत असो किंवा अगदी रस्ता, ज्यासाठी लोकांच्या जमिनी घ्याव्या लागतात, ते सगळं या कायद्यानुसार प्रकल्प मानलं जातं. चला, आता बघूया की हे सगळं पुनर्वसन होतं कसं, म्हणजे त्याची प्रक्रिया काय असते. कारण कायदा म्हटलं की एक ठरलेली पद्धत आलीच. सगळं काही ठरलेल्या नियमांनुसारच व्हावं लागतं. ही पूर्ण प्रक्रिया आहे ना, ती साधारणपणे 4 मुख्य टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा म्हणजे सरकार योजना जाहीर करतं. मग ज्या भागावर परिणाम होणार आहे त्या भागाची पाहणी केली जाते. त्यानंतर त्या अंतिम योजनेला मंजुरी मिळते. आणि मग शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष पुनर्वसन आणि त्या योजनेची अंमलबजावणी सुरू होते. अशी ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. 1 मिनिट. ही माहिती जर तुम्हाला खरंच उपयोगी वाटत असेल तर प्लीज आपल्या तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं. ठीक आहे, प्रक्रिया तर आपण पाहिली. पण आता बघूया की सरकारची काय जबाबदारी आहे ह्यात, म्हणजे शासनाची कर्तव्य काय आहेत. कारण कायदा फक्त नागरिकांसाठी नाहीये, तो सरकारलाही बंधनकारक आहे. सरकारवर काही खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. जसं की पुनर्वसनाची जी योजना आहे ती सगळ्यांना कळेल अशा पद्धतीने जाहीर करणं. जिथे नवीन गाव वसवणार तिथे पाणी, लाईट, रस्ते, शाळा यासारख्या सगळ्या सोयी-सुविधा देणं. बाधित लोकांना पर्यायी जमीन देणं आणि त्यांच्या पोटापाण्याची सोय करणं. हे सगळं शासनाला करावंच लागतं. आणि हे काही फक्त बोलण्यापुरतं नाहीये. इथे बघा, कायद्याच्या कलम 6 मध्ये स्पष्ट लिहिलंय की प्रकल्पग्रस्तांना रोजगाराची संधी देणं ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणजे हे कायदेशीर कर्तव्य आहे जे टाळता येत नाही. चला, आता आपण त्या भागाकडे येऊया ज्याची आपण सगळेजण वाट बघत होतो. म्हणजे ज्यांची जमीन गेली आहे त्या प्रकल्पग्रस्तांना नक्की काय काय हक्क आणि फायदे मिळतात, त्यांचे अधिकार काय आहेत. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचे फायदे कोणते? 1. गेलेल्या शेतजमिनीच्या बदल्यात दुसरी शेतजमीन मिळण्याचा हक्क. 2. नवीन वस्तीत किंवा गावठाणात घर बांधण्यासाठी प्लॉट मिळण्याचा अधिकार. 3. सगळ्या बेसिक सुविधा मिळणं.
आणि 4 घर बदलण्यासाठी आणि नवीन घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळण्याचाही हक्क आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, हे सगळे हक्क म्हणजे काही कोणाची मेहरबानी नाहीये. यांना कायद्याचा पक्का आधार आहे. हे बघा, कायद्याच्या कलम 10 मध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की नवीन गावठाणात प्लॉट आणि सगळ्या नागरी सुविधा पुरवल्याच पाहिजेत. हा कायदेशीर हक्क आहे. बरं, तर आपण आतापर्यंत बरीच माहिती घेतली. चला, आता ह्या सगळ्या चर्चेचा सार काय, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते, ते एकदा पटकन बघूया, म्हणजे ते आपल्या कायम लक्षात राहतील. फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, हा कायदा आपल्या हक्कांचं संरक्षण करतो. दुसरी, आपण बाधित व्यक्ती आहात की नाही हे नक्की तपासा. तिसरी, सरकारची काही कर्तव्य आहेत आणि ती त्यांना पूर्ण करावीच लागतील. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची, बाधित व्यक्तींना पर्यायी जमीन, घर आणि सगळ्या सुविधा मिळणं हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. एक महत्त्वाची गोष्ट, जर आपल्याला या कायद्याची म्हणजे महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 ची संपूर्ण PDF कॉपी हवी असेल तर काही नाही, फक्त आपला व्हॉट्सॲप नंबर खाली कमेंटमध्ये लिहा. आम्ही आपल्या नंबरवरती PDF पाठवून देऊ. आणि हो, जाता जाता एक विनंती, जर आपल्याला अशीच महत्त्वाची माहिती, कायदे आणि सरकारी योजनांबद्दल सोप्या भाषेत जाणून घ्यायचं असेल तर आपल्या तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजचा हा वेळ दिल्याबद्दल आणि ही माहिती ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप आभार. धन्यवाद.